धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चैन खोलणं, ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं, हे 100% शोधून काढलं पाहिजे. हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या, पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही, अजिबात सुट्टी देता कामा नाही. तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आहेत. आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, एक अशिक्षित मजूर, एक गावातला भोळसर असणारा मजूर, ज्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं, हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे, त्याच्या घरापासून जवळ आहे, आणि हा महादेव भक्त आहे, आणि हा पॅन्टवरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय. ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगता येणार नाही.